जगातील पहिला आणि सर्वात मोठा पाण्यावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प हा छत्रपती संभाजीनगरमध्ये होतोय, म्हणजेच पैठण येथील जायकवाडी धरणावर होतोय। यासाठी बहुतांश वेळा प्रयत्न केले गेले आणि हा प्रयत्नामध्ये आता यश मिळालेलं आहे। भाजप नेते खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रकल्प आता छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरणावरील पाण्यावर असणार आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊयात जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प जो पाण्यावर तरंगता आहे तो कसा असणार आहे, कसा असेल हा प्रोजेक्ट प्रकल्प आणि कसा प्रयत्न केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जायकवाडीचं खूप मोठं धरण आहे आणि मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यामध्ये या धरणाच्या माध्यमातून शेतीसाठी आणि पिण्याच्यासाठी पाणी मिळतं। याच धरणावरती जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलार म्हणजे तरंगती वीज निर्मिती प्रकल्प उभा करण्यासाठी केंद्र सरकारने आता मान्यता दिलेली आहे। राज्य सरकारच्या शिफारशीनंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परमिशन्स घेऊन ही मान्यता मिळालेली आहे आणि हे करत असताना यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा जर असेल तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे। त्यांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या शिफारशीनुसार आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या मीटिंगनुसार हा प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर पॉवर परचेस अग्रीमेंट होईल आणि कामाला सुरुवात होईल। बरं, हा प्रकल्प कसा असेल तुमच्या नजरेतून, तो प्रत्यक्षात कसा दिसेल, कसं काम करेल, त्याचा फायदा काय, तोटे काय? साधारण जायकवाडी धरण हे 75 ते 80 हजार एकरावरती पसरट धरण आहे। या धरणावरती साधारण 10,000 एकरवरती फ्लोटिंगचे सोलारचे पॅनल्स लावले जातील आणि त्या माध्यमातून 1342 मेगावॅट वीज निर्मिती होईल। आत्तापर्यंत जगात चायनामध्ये 1000 मेगावॅटचा प्रकल्प आहे, पण हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असेल। याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पाण्याचं जे उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवन होतं ते आता बाष्पीभवन कमी होईल। साधारण 28 ते 32% बाष्पीभवन होतं, ते बाष्पीभवन होणार नाही। वीज निर्मिती होत असताना कुठल्याही प्रकारचा कार्बन डायऑक्साईड तयार होणार नाही, कार्बन उत्सर्जन होणार नाही। तिसरं महत्त्वाचं म्हणजे दिवसा वीज मिळेल आणि चौथं म्हणजे ही वीज स्वस्त राहील। पाचवं म्हणजे यांना मेंटेनन्स कमी राहील आणि यामुळे माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा जो संकल्प आहे की 2030 पर्यंत 50% आणि 2070 पर्यंत साधारण 0% भारतातील कार्बन उत्सर्जन राहावं, तर ह्यासाठी हा प्रकल्प पूरक राहील। बरं, एक म्हणजे या प्रकल्पाला काही विरोध देखील झालेला होता, मग ते पक्षांचा देखील प्रश्न निर्माण होतो। पक्षप्रेमींनी सुद्धा एक विरोध केलेला होता, काही बांधवांनी सुद्धा जे मच्छीमार आहेत त्यांनी सुद्धा विरोध केलेला होता। मग त्यांचं कसं तुम्ही मन जपण्यात यशस्वी झालात? खरं तर हा प्रकल्प होऊ नये म्हणून मच्छीमार असोसिएशनतर्फे मोर्चा निघाला होता, विरोध झाला होता, कोर्टामध्ये केसही झाली होती, पण कोर्टाने ती केस फेटाळून लावली कारण त्यांचा हा विरोध हा गैरसमजुतीमधून होता, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। दुसरा, बर्ड सेंच्युरी म्हणजे पक्षीची सांभाळणारी एक संघटना जी असते, बर्ड सेंच्युरी त्यांना म्हणता येईल, त्याचाही विरोध थोडा होता, पण त्यांच्या काही अटी शर्तीवरती ह्या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाने हे सर्व करत असताना ज्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तीला लक्षात ठेवून त्याचं पालन करूनच हा प्रकल्प होणार आहे, म्हणून हा प्रकल्प काही आता अडथळा राहिलेला नाही आहे। बरं, आपण पाहताय सर्वात मोठा, जगातील सर्वात मोठा प्रकल्प याला म्हटलं जातं। छत्रपती संभाजीनगरातील हा तरंगता पाण्यावरचा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो होत आहे। जगातील याला सर्वात मोठा प्रकल्प यासाठी म्हटलं जातं कारण सर्वाधिक जास्त वीज निर्मिती, सर्वाधिक जास्त क्षेत्र आणि सर्वाधिक जास्त सौर पॅनल असलेला हा जो आहे तो प्रकल्प असणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।